आज बनवायची आहे ब्रोकलीची भाजी। त्याच्यासाठी तिथं ब्रोकली मस्त बारीक कट करून घेतली, त्याच्यानंतर 2 बटाटे सुद्धा कट करून घेतले। आज आमचे महाशय लवकरच उठले होते म्हणून ह्या दोघांना मस्त बदाम दिले होते। त्याच्यानंतर मी परत भाजी बनवायला आले। स्वच्छ अशी ब्रोकली धुवून घेतली आणि शेंगदाण्याचं वाटण संपलं म्हणून ते शेंगदाणे भाजत ठेवले। भावासाठी मस्त चहा बनवली। त्याच्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल, जिरे आणि लसूण टाकला। त्याच्यानंतर कांदा टाकला, मस्त फ्राय करून घेतला। कट केलेली ब्रोकली आणि बटाटे टाकले, ते पण छान असं मिक्स करून घेतलं। हळद, चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट, धने पावडर टाकून ना मस्त अशी भाजीला फोडणी दिली। साधी गोबीची भाजी कशी बनवतो ना त्याच पद्धतीने मी केलेली आहे। त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून ना मस्त अशी भाजी रेडी करून घेतली। 2-3 दिवस झालं ना मी इन्स्टावरती हा व्हायरल व्हिडिओ बघितला होता, म्हणून म्हटलं चला आपण पण आपला काळा कुट्ट झालेला तवा ना पांढरा शुभ्र करूया। त्याच्यासाठीच नाही तर तव्यावरती थोडीशी साखर आणि मीठ, त्याच्यानंतर खायचा सोडा टाकला आणि लिंबाचं झाकण काय म्हणतात ते ठेवून ना मी याला मस्त घासत होते, पण ते काय ते निघालंच नाही। जे काही कमाल होती ती माझ्या चमच्याची आणि माझ्या हाताचीच होती बरं का। हे हॅकची काहीच कमाल नाही आहे, उगाच तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, बाकी काहीच नाही। एवढी काही अशी मेहनत केली, त्याच्यानंतर असा तवा निघाला आणि गॅसची आणि किचन वाट्याची अशी काही अवस्था झाली। त्याच्यानंतर स्वच्छ केलं आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज मला आज शिवायचं आहे, त्याचा व्हिडिओ उद्या येईल। चला बाय।